आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आणखी आपल्याकडे आलेले आहेत मान्यवर सु मु बुके. धर्मादाय सहआयुक्त म्हणून त्यांची ओळख आहेच. क्रांतिकारकांचे छायाचित्र प्रदर्शन सु मु बुके सरांचा सत्कार करण्याची विनंती मी चंद्रकांत शहासने सरांना करते. अशी मंडळी जेव्हा कार्यासाठी पुढे असतात ना, की जे आपली नावंसुद्धा सांगत नाहीत आणि कुठेही वाच्यता न करता ही कार्यपद्धती आपली पुढे नेत असतात, या सगळ्यांचा सत्कार आणि सन्मान इथे होतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे राष्ट्रभक्ती संमेलन गाजतं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या आहेत त्या सौ चंद्रलेखाताई बेलसरे. साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. साहित्य चपराकच्या त्या उपसंपादिका आहेत. मराठीबरोबरच हिंदी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे. अनेक लेखन पारितोषिकांच्या त्या मानकरी आहेत. समाजसेवा क्षेत्रातील MSW ही पदवी विशेष प्रावीण्यासह त्यांनी प्राप्त केली आहे आणि नुसती पदवी प्राप्त केली नाही आहे तर समाजासाठी त्या सतत कार्यरत आहेत. अन्यायाला वाचा फोडणे, शेतकरी बांधवांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांना न्याय मिळवून देणे, अशा अनेक आव्हानांना त्या सामोऱ्या गेल्या आहेत. पत्रकारितेचा अभ्यास किंवा पदवी संपादून त्यांनी साहित्य चपराकच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये त्या कार्यरत राहिल्या. साहित्य, उद्योग, समाजकार्य अशा अनेक क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला. त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरवलेलं आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. बालसाहित्यावरही बरंच काम करून मुलांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत. शब्द विश्व साहित्य संमेलनात नेपाळला संपन्न झालेल्या संमेलनाच्या त्या उद्घाटकही राहिलेल्या आहेत. जीवनगौरव पुरस्कार हा नुसता कौतुकाचा भाग नसतो, तर कार्यासाठी वाहून घेताना खडतर प्रवास, कठोर मेहनत त्यासाठी घ्यावी लागते आणि हा मार्ग आखताना त्याची किंमतही मोजावी लागते. या कष्टाची कुठेही वाच्यता न करता सांस्कृतिक, साहित्यिक, कलाक्षेत्र वा कृषी क्षेत्र समाजाच्या उन्नतीकरता केलेले प्रयत्न या सर्वांचा सन्मान होतोय आणि चंद्रलेखाताई बेलसरे यांना जीवनगौरव पुरस्कार देताना आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतोय. या पुरस्काराचे वाचन हे चंद्रकांतजी शहासने करतील आणि त्यानंतर आपण पुरस्कार प्रदान करूया. सन्मान होणारे आणि सन्मान करणारे सगळेच मान्यवर आणि सर्वच राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले. सर या सगळेजण या. मी वाचून दाखवतो. हो धन्यवाद. थोडासा कार्यक्रम लवकर घेतोय कारण ताईंचे यजमान जाणार आहेत दिल्लीला फ्लाईटने लवकर, तर त्यांनी सांगितलं का कार्यक्रम ताई राहणारच आहे तिथे कार्यक्रमाला. तर रोकडा मोक्षाचा उदार बोलोची नाही, वारकरी आहेत ब्रिगेडियर साहेब, त्याच्यामुळे
केलेलं जे कर्म आहे, एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जसं कर्म कराल त्याप्रमाणे सत्कार होत जातात चांगले तुम्हाला. म्हणून ताईंचं कार्य सगळं बघून मामा आम्ही त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्याचं ठरवलं. आपल्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाची जी सुरुवात झाली 2018ला, तेव्हा आम्ही एक नारा दिला होता, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचं रक्षण ही देखील राष्ट्रभक्ती आहे. आणि उर्मिलाताई कराड ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका होत्या, त्यांनी ह्या साहित्य संमेलनाची दिंडी खांद्यावर घेतली. त्यांच्या नावाने हा जीवनगौरव पुरस्कार आहे. तर तो मी आपल्याला वाचून दाखवतो. चंदनाचे परी गंधित जीवन तरू, चंदनाचे परी गंधित जीवन तरू, द्रवतसे पाहता देण्यासी आधारू, लेखणीचा जयांशी वरद आश्रयू, खास ऐसे वागणे, बेमालूम धाडसी कौशल्य जयांचे. बरीच त्यांनी म्हणजे अशी शिखरं पादाक्रांत केलेली आहेत. मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे. बेमालूम धाडसी कौशल्य जयांचे, लगाम परी सदैव हाती मोह मायेचे. कुठल्याही असं उगाच कुठेतरी जाऊन काही करायचं नाही, तर ज्या ठिकाणी सत्य संकल्प असेल तिथे आमच्या ताई असतात. म्हणून ती मुद्दाम ती दिलेली आहे ओळ. लगाम परी सदैव हाती मोह मायेचे, सदैव क्षितिजावरी विहरण्याचे रेशमी भाग्य लाभले. ऐसा सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक जीवन प्रवाहू जयांचा, ऐसा सामाजिक सांस्कृतिक औद्योगिक जीवन प्रवाहू जयांचा, कारणे जीवन गौरव पुरस्कार सन्मान तयांचा, कारणे जीवन गौरव पुरस्कार सन्मान तयांचा. मानपत्र प्रदान सोहळा आजचा पुण्यनगरी. आमच्या ताई म्हणजे माननीय डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, पर्यावरण प्रेमी, यांच्या शुभ हस्ते आणि आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती माननीय श्री किरणजी ठाकूर, अध्यक्ष 6वे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन, ब्रिगेडियर साहेब, बोधे साहेब, डॉक्टर आमचे मुख्य म्हणजे धर्मादाय आयुक्त या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या संमेलनाचं एक महत्भाग्य आहे. शेवटी ह्या चॅरिटेबल संस्था ह्या आमच्या नाहीत, ते मालक आहेत. सरांची माझी सांगतो, सर्वांसाठी सांगतो, म्हणजे सर अशा ठिकाणी जातात आणि फार स्पष्ट म्हणजे रोकडं त्यांनी मला पहिलंच सांगितलं का या सगळ्या संस्थांचं मालक मी आहे, अडचण आली तर मला सांगायचं, उगाच कुठेतरी काय करायचं. त्यामुळे आमचं प्रत्येक कार्य जेव्हा सुरू होतं तेव्हा पहिल्यांदा आम्ही सरांकडे जातो. ते सुमू बुके सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, माझे मित्र प्रवीण गांधी, आम्ही दोघं एका बाकड्यावर बसून शिकलेलो आहोत शाळेमध्ये. आज भाग्याचा हे योग आहे की प्रवीणजी इथे आलेत. आणि मामा तर काय म्हणजे मी त्यांना मामाच कारण कुठलंही काय असेल तर पाठीवरती मायेचा हात देणारी माणसं लागतात या वयात पण. तर हा आपण आता जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करूया. मान्यवरांना मी विनंती करतो. सत्कारार्थींचा आणि सत्कार करणाऱ्यांचा पण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया, कौतुक करूया.
बरं, ओके. हो. नाही, मनोगत व्यक्त कर. मी स्वयंप्रभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. संमेलनाचे अध्यक्ष माननीय किरण ठाकूर, प्रवीण गांधी, चंद्रलेखा बेलसरे, माननीय बुके साहेब, ब्रिगेडियर सुनील बोधे, लेफ्टनंट कर्नल समीर कुलकर्णी आणि आदरणीय चंद्रकांतदादा शहाजणे. चंद्रलेखाताईंचा सन्मान करताना मला खरंच अतिशय आनंद होत आहे. कारण त्यांच्यात आणि माझ्यात आत्ता सांगितल्याप्रमाणे आपुलकीचा एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे बडोदा. त्यांच्या आईंचं माहेर बडोद्याचं आणि माझे आई वडीलही बडोद्याचे. अश्रू असोत कुणाचेही, आपण त्यात विरघळून जावे. कोणी नसोत आपुले, आपण मात्र त्यांचे व्हावे. असे ताईंचे हे व्यक्तिमत्व. स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम असेल ना, तर माणूस कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करू शकतो. कम्फर्ट झोन सोडून ज्या स्त्रिया बाहेर पडतात, त्या समाजासाठी अतिशय चांगलं आणि वेगळं असं काम करू शकतात. जन्म निश्चित है, मरण निश्चित है. अगर कर्म अच्छे है तो स्मरण ही निश्चित है. चंद्रलेखाताईंनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याचबरोबर व्यवस्थापन क्षेत्रातही अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. साहित्य, उद्योग आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रामध्ये ताईंचं भरीव असं कार्य आहे. आज चंद्रलेखाताईंची परिस्थिती, खरं आर्थिक परिस्थिती चांगली आहे. खरं तर त्यांना घरामध्ये ऐशारामाचं जीवन जगणं सहज शक्य आहे. पण MHW झाल्यावर सामाजिक कार्याच्या उर्मीनं त्या बाहेर पडल्या आणि अनेक सामाजिक कामं त्यांच्याकडून होऊन गेली. जन्म कोठे घेणं हे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या जन्मामध्ये चांगले कर्म करणं हे मात्र आपल्या हातात असतं. रावण ब्राह्मण होता, पण तो राक्षस ठरला. शबरी दलित होती, पण ती देवी ठरली. जन्म तर चंद्रलेखाताईंचा चांगल्या घरातच झाला, पण लग्नानंतरही त्यांनी कार्य चांगलं केलं. त्यामुळं आज त्या या सन्मानाला पात्र ठरल्या आणि आज ह्या व्यासपीठावर आपण त्यांचा सन्मान करत आहोत. आज त्यांच्या कर्तृत्वाचा, दातृत्वाचा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलावंताचा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या विचारवंताचा आज सन्मान आहे. सरस्वतीची उपासना ही आपल्या हातात असते. कुठलेही कलासक्त ज्ञानी व्यक्तिमत्व सर्वांमध्ये उठून दिसते, पण ते होण्यासाठी लागतात ते अखंड कष्ट आणि चिकाटी. कारण पाण्याचा धबधबा व्हायला, सुंदर धबधबा व्हायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पत्ता चांगला पडणं हे फार महत्त्वाचं असतं. दुसरा पत्ता म्हणजे तिच्या आयुष्यातला जोडीदार. दादांची साथ त्यांना अतिशय पूरक आहे. ह्या दोघांनीही महाबळेश्वरसारख्या काही दुर्गम भागामध्ये आदिवासी लोकांसाठी मोफत नळ योजना तयार केली. तिथं जे प्रोडक्ट्स मिळतात त्याच्यापासून बाय प्रोडक्ट्स तयार करायचं शिक्षण त्यांना दिलं आणि यातून त्या दोघांनीही स्वतःचं आत्मिक समाधान मिळवलं आहे. स्वतःचा प्रपंच उभा करताना दुसऱ्याचा प्रपंच उभा करणं फार अवघड गोष्ट आहे. एकदा एक नोकर आपल्या राजाला म्हणाला, राजन, तुम्ही प्रजेचा संसार
तुमचा संसार आणि अध्यात्म ह्या तिन्ही गोष्टी इतक्या कौशल्याने कसं करता? तेव्हा राजाने सांगितलं, हे बघ, तुला हे सांगण्याच्या आधी असं कर, हा एक दिवा घे, समोर एक गुहा आहे, ती अंधारी गुहा आहे, त्याच्यामध्ये एक खंदक आहे, हा दिवा विझून देऊ नको, नाही तर खंदकात पडशील. पण त्या गुहेमध्ये कडेला सुंदर सुंदर चित्रकृती आहेत, सुंदर झरे आहेत, सुंदर धबधबे आहेत, त्याचा तू छान आस्वाद घे, मग मी तुला याचे उत्तर सांगतो. त्या नोकराने हातामध्ये दिवा घेतला आणि तो गुहेमध्ये गेला. गुहेमधून फेरफटका मारून आल्यावर राजाने त्याला विचारलं, तुला यात कुठली सुंदर कला भावली? त्या नोकराने नकारार्थी मान हलवली आणि म्हटला, राजन, मी गुहेत गेलो खरं, पण तुम्ही काय सांगितलं होतं, वाटेत खंदक आहे आणि मी पडेन, त्या भीतीने मी फक्त त्या दिव्याकडे लक्ष केंद्रित केलं, आजूबाजूला मी पाहिलंच नाही, कुठल्या कलेचा मी आस्वादच घेऊ शकलो नाही. आपल्या आयुष्यात पण हे असंच असतं. हा खंदक आहे ना, गुहेतला खंदक, म्हणजे आपल्या स्वतःच्या संसारातील अडचणी, आणि ह्या अडचणी सोडवता सोडवता इतरांच्या अडचणी सोडवणं, इतरांचे संसार उभं करणं, हे काही आपल्याला शक्य होत नाही. खूप अवघड गोष्ट आहे ही, आणि काही जणांनाच ती सहज शक्य आहे. तुम्ही किती विज्ञाननिष्ठ असा, पण तुमची आंतरिक ऊर्जा जेव्हा मानवतेच्या दृष्टीनं चांगलं काम करते, युनिव्हर्सच्या दृष्टीने चांगलं काम करते, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक झालेलेच असता, असं माझं स्पष्ट मत आहे. ते माझं वैयक्तिक मत आहे. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक कली दडलेला असतो. हा कली म्हणजे नकारात्मकता, पण ह्या कलीला मारणारा कल्कीही तुमच्याच अंतःकरणात असतो. आणि जी व्यक्ती ह्या कलीचा हात सोडून त्या कल्कीचा हात धरतो, तेव्हा त्याची वाटचाल मानवतेच्या दिशेने झालेली असते. When your intentions are pure, you don't lose anything. People lose you. चंद्रलेखा. चंद्रलेखा या शब्दाचा अर्थ चंद्राची किरणे, की ज्यांनी गरजूंच्या जीवनामध्ये शीतलता पसरवली. उद्योग विश्वामध्ये उद्योगशीलता जपली आणि कलावंतांच्या जीवनामध्ये सरस्वतीची तार छेडली. ह्या चंद्राच्या शीतल प्रकाशासारखंच ताईंचं जीवन शीतल, शांत, प्रकाशमय हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. चंद्रकांत दादांनी तर ह्या वयामध्ये एक आजूबाच करून ठेवलाय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत घेऊन अनेक राष्ट्रभक्तीचे समूह त्यांनी निर्माण केलेत. म्हणतात ना, समंदर में फना होना किस्मत की कहानी है दोस्तों, दुख तो उन पर होता है जो किनारों पे मर जाते हैं. त्यांच्या राष्ट्रभक्तीला, कार्याप्रती असणाऱ्या निष्ठेला आणि सातत्याला प्रणाम. उर्मिलाताई कराडांची आठवण तर नेहमीच येत असते. नेहमी त्यांचा सात्विक चेहरा, आपुलकीने विचारणं, प्रेमानं चौकशी करणं सतत लक्षात येतं. अजूनही असं वाटतं की ह्या कुठंतरी समोरच्या एखाद्या खुर्चीवर बसल्या असतील आणि आपल्याकडे बघत असतील. त्यांच्या स्मृतीला अभिवादन. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मी चंद्रलेखाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बरं. ओके, त्यानंतर बोलतीलच. आत्ता बरं, स्वागताध्यक्ष म्हणून पण आणि जीवनगौरव पुरस्कार मिळाला याबद्दल सुद्धा ते आपल्याशी संवाद करणार आहेत. जसं सामाजिक जबाबदारी पार पडतात ना, तशी कौटुंबिक जबाबदारी पण त्या तितक्याच तत्परतेने पार पडतात. हे पुन्हा एकदा उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. चंद्रलेखाताईंना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. करणारा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित 6वे राष्ट्रस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन
संमेलनात मी सौ चंद्रलेखा जगताप बेलसरे स्वागताध्यक्ष या नात्याने सर्व राष्ट्रभक्तांचे मनपूर्वक स्वागत करते. या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री किरण ठाकूर सर, कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण गांधी सर, ज्येष्ठ समाजसेविका सौ मायाताई प्रभुणे, डॉक्टर स्वयंप्रभाताई मोहिते पाटील, श्री बोके सर, ब्रिगेडियर श्री सुनील बोथे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित राष्ट्रभक्त हो. खरं तर राष्ट्र असे म्हटल्यावर समोर उभी राहते ती भारतमाता आणि भक्त म्हटले की समोर येतो तो आपल्या भूमातेवर नितांत प्रेम करणारी आमची समूची भारतीय जनता. म्हणजेच आपल्या देशावर तन मन धन अर्पण करण्यात येते ती म्हणजे राष्ट्रभक्ती. आपल्या महाराष्ट्रात आज कुणीही म्हटले छत्रपती शिवाजी महाराज की, लागलीच आपल्या तोंडातून जय हा शब्द उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो. जय भवानी म्हटले की तितक्याच उत्कटतेने जय शिवाजी म्हणून आम्ही आमच्या राजाचा जयघोष करतो. तितक्याच आत्मीयतेने कोणी भारत माता की असे म्हटल्यावर जय हा उद्घोष केल्याशिवाय आपण राहत नाही. अगदी झोपडपट्टीतील एखादे लहान मूल ज्याला देशप्रेम राष्ट्रभक्ती हे शब्द त्याची व्याप्ती जरी माहीत नसली तरी तो अत्यानंदाने जय हा शब्द उच्चारतोच. आपले राष्ट्रगीत लागले की एका जागेवर स्थिर होऊन राष्ट्रगीत म्हणू लागतो. राष्ट्रगीत संपताच सॅल्यूट करून मानवंदना देतो. त्या निरागस बालमनाचा मिळणारा उत्फुल्ल प्रतिसाद मला अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी त्यांच्या बालमनावर राष्ट्रभक्ती म्हणजे काय, स्वातंत्र्यासाठी आपल्याच देशभक्तांनी घरावर तुळशीपत्रे ठेवून मोगल आणि इंग्रजांचे जुलमी राज्य संपवून आपल्या मायभूमीला परदास्याच्या मगरमिठीतून स्वातंत्र्य मिळवून दिले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या थोर देशप्रेमींनी आणि क्रांतिकारकांनी देशाप्रती अभिमान बाळगून वेळोवेळी कसा लढा दिला आणि कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळवून दिले याचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इंग्रजांचे राज्य झुगारून देताना बऱ्याच क्रांतिकारकांची नावे आम्हाला ज्ञात आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान देखील आहे. पण त्या व्यतिरिक्त असे अनेक क्रांतिकारक आहेत की ज्यांचे योगदान आम्हाला अजूनही माहीत नाही, त्यांची नावे देखील माहीत नाहीत. त्या थोर क्रांतिकारकांची आम्हाला ओळख व्हावी, त्यांच्या कार्याची महती पटावी हाच उद्देश समोर ठेवून पुण्यातील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा चंद्रकांत शहासने, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मंजिरी शहासने आणि त्यांचे कुटुंबीय यांनी हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसादही मिळत आहे. त्यासाठी प्रथम मी त्यांचे अभिनंदन करते. माझी आणि शहासने साहेबांची ओळख अपेक्षा मासिकाचे संपादक श्री दत्तात्रय उभे यांच्या माध्यमातून झाली. एके दिवशी MIT कॉलेजमध्ये आम्ही भेटलो तेव्हा शहासने जे कार्य करीत आहेत त्याची माहिती मला मिळाली. देशभक्ती राष्ट्रभक्ती रुजवण्याचे कार्य ते तळागाळातून आणि विशेषत्वे करून आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये करत आहेत. त्यासाठी गावोगावी व्याख्याने देऊन ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या चित्रांसह त्यांच्या कार्याची माहिती आपल्या भावी पिढीमध्ये रुजवत आहेत. हे पाहून खरंच त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आली. 18 वर्षापूर्वी करणारा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. या कालावधीत भारतीय क्रांतिवीरांनी चेतवलेल्या बलिदानाचा इतिहास विद्यार्थी जगतात पोहोचवण्याचे महान कार्य या ट्रस्टतर्फे केले गेले. या उद्देशांतर्गत राष्ट्रभक्ती प्रचार यात्रेतून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश येथील जनसमुदायासह विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शहासने साहेबांनी फार मोठी झेप घेतली आहे. अजूनही त्यांचे कार्य तेवढ्याच जोमाने सुरू आहे. एखाद्या विचाराने प्रेरित होऊन इतकी वर्ष ते नेटाने आणि सातत्याने सुरू ठेवणे ही काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. व्याख्याने, साहित्य निर्मिती, संपर्क साधनाचा वापर करून त्यांनी राष्ट्रभक्तीची ही तेवत ठेवली आहे. भारतीय क्रांतिवीरांनी चेतवलेल्या बलिदानाच्या ज्योतीतूनच भारताचा स्वातंत्र्य सूर्य उगवला. आता जे काही स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत, सुरक्षित जीवन जगतोय, गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय, ते केवळ आपल्या क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानातून प्राप्त झालेले आहे. 600 वर्ष मोगलांचे राज्य, 150 वर्ष इंग्रजांची सत्ता असलेली आपली भारत माता त्यांच्या मगरमिठीतून सोडवणे हे काही साधे काम नव्हते. पण त्यावेळी आपल्या जीवाची
घरादाराची, भविष्याची होणाऱ्या शिक्षेची पर्वा न करता राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन आपल्या पूर्वजांनी तळहातावर शीर घेऊन हे महान कार्य केले आहे त्याचे विस्मरण न होऊ देणे, उलट आता प्राप्त झालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे आजच्या पिढीचे परम कर्तव्य आहे. ह्याच उदात्त भावनेतून करणारा ट्रस्टचे हे काम सुरू आहे. ही खरोखरच प्रशंसनीय आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आज देश स्वतंत्र झाला असला तरी आपल्यापुढे अनेक समस्या उभ्या आहेत. आपल्याला या स्वातंत्र्याचे सुराज्य निर्माण करायचे आहे. स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रभक्तीची संकल्पना आणि स्वतंत्र देशात सुराज्य निर्मितीची संकल्पना यामध्ये निश्चितच वेगळेपणा आहे. आता स्वातंत्र्य संग्रामातील एल्गार, सशस्त्रतेचा अंगार, सत्याग्रहाचा आचार याची गरज उरली नाही आहे. तर आता स्वतंत्र भारताच्या संविधानाचा पुरस्कार, देशबांधवांच्या हिताचा विचार, सीमेवर लढणाऱ्या आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या जवानांचा विचार, पर्यावरणाचा विचार होणे गरजेचे आहे. असा विचार करणे, त्यानुसार आचरण करणे ही देखील राष्ट्रनिष्ठा, देशभक्तीच आहे. कोणत्याही देशाची उभारणी आणि प्रगती हे देशातील नागरिकांच्या निष्ठा आणि प्रेमातूनच घडत असते. देश सर्वप्रथम ही संस्कृती रुजली तर नवभारताच्या निर्मितीचे आव्हान समर्थपणे आपल्याला पेलता येऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी दशेतच मुलांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार होणे गरजेचे आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक माध्यमातून होणारे प्रयत्न अधिक प्रभावी होऊ शकतात. आपण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी, सामाजिक ऐक्य वाढीस लागावे म्हणून साजरे करत असतो. आज भारत हा सर्वाधिक तरुण नागरिक असणारा देश म्हणून ओळखला जातोय. सुसंस्कारित, सजग, सुजाण नागरिक तयार होणे हे देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंब, पालक, शाळा, शिक्षक आणि समाज यांच्या एकत्रित सहभागातून हे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकते. पण त्यासाठी आपल्या तरुणाईमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम चेतवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तीच गरज लक्षात घेऊन सुप्त अवस्थेतील आपल्या देशवासियांना जागृत करण्याचे, विशेषतः मुलांमध्ये ती ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य या ट्रस्टच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थ न ठेवता ज्या देशाने तुम्हाला शिक्षण दिले, स्थिरता दिली, सुरक्षितता दिली, रोजीरोटी दिली, अन्न वस्त्र निवारा दिला, भारताचे सन्माननीय नागरिक म्हणून ओळख दिली, त्या देशासाठी काहीतरी योगदान देणे हे आपले नैतिक कर्तव्य, सामाजिक जबाबदारी आहे. याचे भान या ट्रस्टच्या उपक्रमातून देण्यात येत आहे. ही खरोखरच अतुलनीय आणि उदात्त अशी गोष्ट आहे. आज भारत देश स्वतंत्र होऊन 76 वर्षे पूर्ण झालीत. स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या देशात सुईचे देखील उत्पादन होत नव्हते त्याच देशाने गगनभराने घेत संगणक युगापर्यंत प्रगती केली आहे. आज बोटाच्या एका टिपवर आपण घरात बसून जगाशी संपर्क साधू शकतोय, हवी ती माहिती प्राप्त करू शकतोय. कलियुगातील ही प्रगती निश्चितच भूषणावह आहे. म्हणून सध्याच्या युगाला मी कलियुग नाही तर सर्वश्रेष्ठ युग असे म्हणते. अर्थात जसजसे दिवस वर्ष जातात तसतसे काही बदल, परिवर्तनही होत जाते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाची लोकसंख्या वाढत गेली, तशा गरजाही वाढत गेल्या. देशाला अन्नधान्याची गरज वाढली. शेतीत अभूतपूर्व संशोधन करून आम्ही अन्नाची गरज भागवली. रोजगार निर्मिती करून बेरोजगारांच्या हाताला काम दिले, आर्थिक स्थिरता दिली, शिक्षण दिले, संविधानाच्या माध्यमातून हक्क दिले, अधिकार दिले, काही योजनेच्या माध्यमातून सवलतीही दिल्या. पण तरीही त्या आजपर्यंत तळागाळापर्यंतच्या जनतेपर्यंत पोहोचल्यात असे मला वाटत नाही. त्यामुळे देशातील क्राईम वाढला, बलात्कार वाढले, चोरी, खून, दरोडे याचे सत्र सुरू झाले. भुकेल्या पोटाला हिसकावून घेण्याची प्रवृत्ती स्वीकारावी लागली. शिकलेल्या लोकांनी खेडे सोडून शहराकडे, परदेशाकडे धाव घेणे सुरू केले. संसाधने निर्माण झाली तरी आजही देशाची जनता उपासमारी, बेरोजगारी यांच्याशी सामना करत आहे. शेतकऱ्याच्या मालाला उत्पादित खर्च मिळत नाही. जगाचा पोशिंदा दिवसेदिवस कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय. शिक्षित मुलांना रोजगार उपलब्ध न झाल्याने ते आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेत आहेत. स्त्री स्वातंत्र्य मिळवणे आपल्या घरात देखील सुरक्षित नाहीये. तिच्यावर ॲसिड हल्ले, बलात्कार होत आहे. गरिबीचा राक्षस दिवसेदिवस क्रूरपणे गरिबांची गळचेपी करतोय. शासन हतबल झालंय.
काही घटना घडल्यावर शासनाला जाग येते, त्यावर तात्पुरती मलमपट्टी होते. वाढत्या जनसंख्येमुळे रहिवासाची गरज वाढते, त्यामुळे जंगलांचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. पर्जन्य रुसला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष वाढत चालले आहे. अधिक धान्य उत्पादनासाठी रासायनिक खताचा वापर वाढल्याने जमिनीची कस कमी होत आहे. जमीन क्षारयुक्त होऊन त्यातून पुरेसे उत्पादन होत नाही. आपल्याच उत्पादनाचा भाव ठरवण्याचा हक्क त्या उत्पादकाला नाही आहे. स्वातंत्र्यापूर्वी जी निष्ठा, जे देशप्रेम ते लयाला गेले आहे. दिवसेदिवस अनेक समस्या निर्माण होत आहे. धार्मिक जातीय द्वेष पराकोटीचा वाढला आहे. ज्या एकत्रितपणाच्या भावनेतून क्रांतिकारकांनी देशाच्या शत्रूशी लढा दिला, ती वृत्ती, ती राष्ट्रनिष्ठा संपलेली दिसते. ज्यांच्या सुरक्षित हातात देशाची बागडोर सोपवली आहे, ते आधी आमचे देशबांधव यापेक्षा राजकारण करण्यात मशगूल आहेत. निवडणुकापुरते विकासाचे, प्रगतीचे गाजर दाखवले जाते. योजना जाहीर केल्या जातात आणि नंतर त्या गुंडाळल्या देखील जातात. अशा पार्श्वभूमीवर देशाच्या भावी पिढीला अधिक सजग, जबाबदार, जाणते होण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि हे तेव्हा शक्य होऊ शकते जेव्हा आमची तरुणाई सक्रिय होईल, आणि हे तेव्हा शक्य जागृत होईल. मी व माझे कुटुंबीय एवढी संकुचित मानसिकता न ठेवता आधी देशाच्या राष्ट्रहिताचा, तरुणाईच्या ठिकाणी असलेल्या ऊर्जेचा योग्य वापर योग्य दिशेने होईल. संस्कारित पिढी निर्माण करून त्यांच्या संस्काराचा देशबांधवांच्या हितासाठी उपयोग होईल. हे संस्कार, हीच मानसिकता रुजवण्याचे कार्य शहासने कुटुंबीय करत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सुरू केली आहे. कारण त्यांना एक संस्कारक्षम, नव्या दमाची, नव्या ऊर्जेची पिढी निर्माण करायची आहे. त्यासाठी देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास समोर ठेवून प्रेरणा निर्माण करायची आहे. त्यातून योग्य तो जीवन मार्ग शोधायचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात समस्या वेगळ्या होत्या, आजच्या समस्या वेगळ्या आहेत. याचे विश्लेषण करून अधिक सक्षम राष्ट्र निर्माण करायचे आहे. सर्व समस्या सरकारने निवारण कराव्यात असे बंधन नाही. त्यात आपला देखील सहभाग अधिक महत्त्वाचा आहे. देशाच्या कायद्याचे उल्लंघन न करणे, संविधानाचा मान राखणे, पर्यावरणाचा विचार करणे, स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करणे, शाळा महाविद्यालयात जे पण पुस्तकी ज्ञान दिले जाते त्याचा व्यवहारात उपयोग करणे, त्या माध्यमातून देशाची आर्थिक स्थिती सुधारणे, देशात माजलेल्या अराजकतेला पायबंद घालणे, नैतिकता जपणे, कोणावरही अत्याचार न करणे, अन्याय सहन न करणे, समाजात शांतता टिकावी म्हणून प्रयत्नशील राहणे, मुलांना योग्य वेळी योग्य ती समज देणे, विध्वंसक कृत्यापासून त्यांना रोखणे, ही देखील राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठाच आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. आणि हे बाळकडू लहानपणापासूनच देत गेले तर एक सहिष्णू, संवेदनशील समाजाची निर्मिती निश्चितच होऊ शकेल, यात शंका नाही. कारण केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. आपले घर, आपला परिसर, आपले नगर किंवा गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीच आहे. ते जर केले तर ना रोगराई पसरेल, ना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. एवढे जरी व्यवधान एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही पाळले तरी नवीन, जबाबदार, सुजाण पिढीची निर्मिती होईल. ह्याच उद्देशासाठी कर्नाडा चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील आहे. पण त्यांच्या संदेशाचे पालन करून, तसे आचरण करून आम्हाला वचनबद्ध होण्याची गरज आहे. त्यासाठी एक त्याने हे कार्य करून हवे तसे उद्दिष्ट साधता येणार नाही. त्यासाठी हवेत सामूहिक प्रयत्न, एकत्रित योगदान. तेव्हा सर्व जाती, धर्म, वर्ण, पंथातील लोकांनी एकत्र होऊन या जगन्नाथाच्या रथाचे सारथी बनून हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य पुढे न्यायला पाहिजे. आपली भारतभूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे. आपल्या देशाला थोर संत साहित्याची परंपरा आहे. फुले शाहू आंबेडकरांची प्रगत विचारधारा आपल्यात रुजली आहे. दाभोळकर, कलबुर्गी यांच्यासारखे विज्ञाननिष्ठ कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य करून गेले. अशा या थोर संत, विभूती, क्रांतिकारक, विचारवंतांच्या भूमीतील आपण देखील एक भाग आहोत. त्या महान विभूतींचे कार्य नेटाने पुढे नेणे, ते उद्दिष्ट पूर्ण करणे हे आपले देखील कर्तव्य आहे. शहासने साहेब ते आपले नैतिक कर्तव्य मानून हे काम प्रगतीपथावर नेत आहेत. तसाच पुढाकार अन्य संस्था, अन्य समूह, विद्यार्थी, महिला, पुरुष यांनी घेऊन कार्यसिद्धीस नेणे हीच आजची गरज आहे.
आज करणारा चॅरिटेबल ट्रस्ट या 6व्या राष्ट्रभक्ती संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड करून मला सन्मानित केले आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. तसेच माझे साहित्यिक, सामाजिक, औद्योगिक योगदान पाहून त्यांनी माझी जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली. मला त्या योग्यतेचे समजले, त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करते. आज मला हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे, कारण हा पुरस्कार मला आमच्या आदरणीय काकू स्वर्गीय उर्मिलाताई कराड यांच्या नावाने देण्यात येत आहे. त्यांची अनुपस्थिती आज प्रकर्षाने जाणवत आहे. दुसरे म्हणजे हा पुरस्कार डॉक्टर स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते मला देण्यात आला. सरकार क्षेत्रातील आमचे सर किरण ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली मला दिला जातोय. आणि हा पुरस्कार चंद्रकांत शहासने यांच्या ट्रस्टतर्फे दिला जातोय. म्हणजेच काय, तर या कार्यक्रमाला 4 चांद लागलेत, 4 चांद लागलेत असा हा अपूर्व समारंभ आहे. त्यातील चंद्रकांत शहासने यांच्या नावात एक चंद्र आहे. ठाकूर सरांच्या नावात प्रकाशणारे किरण आहेत, ते देखील चंद्राचेच आहेत. स्वयंप्रभा देवी तर स्वयंप्रकाशित अशा चंद्राच्या किरणांनी वलयांकित आहेत. आणि मजेची गोष्ट म्हणजे ज्याला हा पुरस्कार दिला जातोय तिच्या नावात देखील चंद्र आहे. अशा प्रकारे या समारंभाला 4 चांद लागलेत असे म्हणायला हरकत नाही. त्यातील शब्दांची जोडणी सोडून दिली तरी या नामांकित, वलयांकित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या हस्ते आणि उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारणे मला पर्वणीच वाटत आहे. खऱ्या अर्थाने खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. हा योग जुळून आला त्याला पूर्वसंचितच म्हणावे लागेल. सर्वात शेवटी मी असेच म्हणेल की करणारा चॅरिटेबल ट्रस्टचे हे कार्य अविरत सुरू राहो, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, एक सजग सुदृढ मानसिकता असणारी पिढी निर्माण हो, त्यांच्या माध्यमातून सर्वांची देशसेवा घडो, हीच मनोकामना व्यक्त करते आणि थांबते. भारत माता की जय. धन्यवाद.